नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मंडळी, आज आहे आपली सुट्टी. तर सकाळपासून मी दुकानावरच होतो. तो आता 12-12:30 वाजता आलो आणि पुन्हा एकदा बियाण्यासाठी म्हणून दुकानात गेलो. तर लाल भाजीचं बी आणि मुळ्याच्या भाजीचं बी हे आणलं आहे. तर आम्हाला संध्याकाळी इथे भाजी पेरायची आहे. आमच्या घराच्या मागच्या बाजूला थोडी जागा आहे, तर तिथे आम्हाला पेरायची आहे. तर त्या व्यतिरिक्त आमच्या माडाच्या आळ्यामध्ये तुम्हाला दाखवतो. हे बघा, तुम्हाला दिसत असेल इथे या व्हिडिओत, इथे बऱ्यापैकी टोमॅटोची झाडं आली आहेत. तर ही संध्याकाळी काढून आम्ही तिथे लावणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, तुम्हाला दिसेल आम्ही कशी काय लावणार आहोत ती झाडं संध्याकाळी. राजा या. चला, तर जेवून घेतो. पेज केली आहे, तर पेज जेवून घेणार आता आई आणि मी. तर भेटू संध्याकाळी. संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, ही ती जागा आहे जिथे आम्हाला भाजीचं बी पेरायचं आहे. जागा छोटीशीच आहे, पण इथे आम्ही भाजी पेरणार. तर ही आहे आमच्या घराची मागची बाजू आणि इथे लावली आहेत आईने बट शेवती. घराच्या बाजूला जागा तशी छोटीच आहे, पण बऱ्यापैकी आम्ही झाडं लावली. इथं वांगीचं झाड आहे, त्याला वांगी पण लागली आहेत. यातली काही वांगी आम्ही काल काढली होती, भाजी केली काल वांग्याची. जागा छोटी आहे, पण इथे आम्ही बऱ्याच प्रकारची झाडं लावली आहेत. इथे तुम्हाला दिसत असेल. मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये पण मी ही झाडं दाखवली होती. बाकीची कसं टाकायचे लाल भाजी ना जुना लाल भाजी.
एवढीच आहे. 5 किलो गावले कमी 3-4 किलो तरी जातं. हां हो माहिती आहे बोलली. नंबर कधी गावतलो? टुटी रे टुटी वाईल टुटी ह्याचा लाल भाजी आहेत ना थोडी रका मिक्स कर रका रक्का आता ती काय हा का ना. तर भाजीचं बी पेरून झालंय. तर आता आम्ही लावतोय टोमॅटोची रोपं. सगळेच नाही काढणार, थोडी काढणार, कारण जागा पण कमी आहे आणि एवढं रोपं लागणार पण नाही तेवढी. त्यामुळे जेवढी गरजेची आहे तेवढीच रोपं काढणार. हे बघ किती हो ह्याच्यात थोडी बारकी आहेत. मधल्याच आणखी 2 बरे घेऊन ये. वाकडे तिकडे असले अडू नको. बारकी होत. हे घे. आता बटन चालू कर पंपाचं. एकच ना माझ्या तिकडे 2 पुरा तर मित्रांनो ही टोमॅटोची रोपं लावली आहेत. आता यांना द्यायचं पाणी. तर बाबा गेलेत पाणी चालू करायला. काढून ठेवले मोठा नुकसान. अजून एक थोडं जाऊ ना पाईप कापली आहे.